66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे हायकोर्टात अविनाश जाधवांकडून याचिका दाखल। ठाण्यात अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब, मनसेचा आरोप। ठाण्यातील व्हिडिओ गंभीर, उमेदवारांना घरातून पकडून पोलीस शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतात, संजय राऊतांचा आरोप। तर संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यात राऊत आणि अविनाश जाधवांची पत्रकार परिषद। जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आले। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केले। फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आले। ठाण्यात नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। आरोप वृषाली पाटील यांच्यावर कारवाई करा। अविनाश जाधवांचं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंना पत्र। बिनविरोध आलेल्या नगरसेवकांचे निकाल राखून ठेवण्याची ही मागणी। फडणवीसांकडून आजही प्रचाराचा झंझावात। फडणवीसांची जालना, परभणीत सभा, तर पुण्यातही विजयी संकल्प सभा होणार। ठाकरे बंधूंचा शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रित दौरा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज लालबाग परळ शिवडीमध्ये शाखांना भेटी देणार। अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत, मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडेंमध्ये लढत। मुंबईच्या फोर्ट परिसरातील रिगल सिनेमाजवळ बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकला। पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजीसाठी पुतळा झाकण्यात आल्याची माहिती। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू, गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका।